भारतीय जनता पार्टीकडून राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेले अजित गोपछडे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, आपण राज्यसभेचा फॉर्म अर्ज भरलेला आहे, काय आपली भावना आहे? सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा हा एक आनंदोत्सव आहे. देशामध्ये काम करणाऱ्या गाव चलो अभियानामध्ये जाऊन स्वतःचं जीवन 2-2, 3-3 दिवस त्या ठिकाणी समर्पित करणारे अनेक कार्यकर्ते, अनेक स्वयंसेवकांना ही कार्याची पोचपावती आहे. मोठ्या संख्येने यामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने अर्ज म्हणजे नावं होती, त्याच्यामध्ये आपलं नाव हा आलेला आहे, काय सांगा? नाही, मी पार्टीकडे कधी अपेक्षा व्यक्त केली नाही. मी माझं काम करीत राहिलो. मी गाव चलो अभियानामध्ये होतो आणि मला तुमच्या माध्यमातूनच ही बातमी कळाली आणि मी फॉर्म भरायला आलो. कारसेवक आपण राहिलेला आहेत आणि सर्वांची इच्छा होती, तो स्वप्न देखील पूर्ण झालेला आहे. आपण त्याच्या दर्शनासाठी जाणार आहेत आणि त्याचाच आशीर्वाद तुम्हाला भेटलेला आहे. प्रभू रामचंद्रजींचं त्याच दिवशी दर्शन घेतलं ज्या दिवशी 6 डिसेंबर 1992ला. आता ज्यावेळेस पार्टीकडून आदेश येईल त्यावेळेस आम्ही जाऊ दर्शनाला. मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता ताकद वाढलेली आहे, काय सांगाल? तिन्ही उमेदवार म्हणजे पहिलेच होते आणि आता तुम्ही आहेत आणि परत अशोक चव्हाण. फक्त मराठवाडा नाही, संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकसभामध्ये निर्विवाद बहुमत प्राप्त करू. सगळ्या लोकसभामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील. शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सगळे मिळून एकत्र लढू आणि सगळे उमेदवार लोकसभेचे निवडून आणू. मोठी जबाबदारी आपल्यावरती भाजपकडनं सोपवण्यात आलेली आहे, कशा प्रकारे? मी आपल्या स्वतःला जीवन समर्पित करून टाकील भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामाला. मी आपलं जीवन समर्पित करून टाकेन असं अजित गोपछडे यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.